विश्वतो दब्धासो देवानो यथा सतमित्रुते असन्नद्रायो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासु मतिर्रुजु यदां देवानां रातिरविनो निवर्तताम् देवानां सकृतवसेमापयन् देवानायो प्रतीरन्तु जीवसे पूर्वयानि विदाहूमहे वयं वगं विक्रमदीन्द्रक्षमश्रितम् हर्यमणं वरोमश्विना सरस्वती न सुभगामयस्वतो तन्नो वागोमयो भुवातु वेषदन्तन्माता पृथिवी तद्विदाद्यभूः तद्ग्रावाण सोमसुतो मयो भुवस्तदश्विना शृणुदन्येष्ण्यायुवम् ूषानो यथा वेदवसाम सकृते रक्षिता भार्यतब्धस्वस्तये स्वस्तिनो वृद्धश्रवा स्वस्तिना. कृपया त्यांनी इथे येऊन कार्यक्रमाचं वास्तविक करावं असं मी त्यांना विनंती करते. नमस्कार. शालिवान 1947 ह्या नवीन वर्षाच्या गुढीपाडव्या स्नेह मेळाव्या कुवारबा पंचकृषी ब्राह्मण सभेच्या वतीनं मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं, आजच्या सत्कार मूर्तींचं, सभासदांचं, देणगीदारांचं, हितचिंतकांचं आणि तुम्ही सर्व जे उपस्थित आहात त्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण सर्वांना माहिती आहेच की आपल्या या कुवारबा पंचकृषी ब्राह्मण सभेची स्थापना 2003 साली झाली. त्यावेळी कुवारबाव, खेडशी, मिरजोळे, पोमेंडी आणि नाचणे अशी 5 गावातील जुनी ब्राह्मण वस्ती आणि नवीन आलेल्या वस्ती या सगळ्या रहिवाशांनी एकत्र येऊन ही ब्राह्मण सभा स्थापन केली. त्यात आज उपस्थित नाहीये केळकर काका, वैशंपायन आणि ओंकार काका, स्वतःचे आपले अध्यक्ष आनंदराव आकाशे या सर्वांचा मोठा सहभाग होता. ह्याचा उद्देशच मुळे विखुरलेल्या ब्राह्मण समाजाला एकत्र करावं, त्यांच्यात काही विचारांची आधार व्हावे, एकमेकाला मदत व्हावी असाच उद्देश होता. थोडक्यात म्हणजे एकमेकाला सहाय्य करू, अभ्यर्थन सुपंथ अशाच उद्देशात होते. मग त्याच्या अनुषंगानेच आलेले श्रावणी कार्यक्रम, महालक्ष्मी पूजन, त्याच्यानंतर इतर कला कौशल्य, खेळात प्रावीण्य मिळवणारी मुलं, शालेय जीवनात प्रावीण्य मिळवणारी मुलं अशा सगळ्यांचा सत्कार आपण करत गेलो. हे सगळे सत्कार आणि निरनिराळे संगीत कार्यक्रम किंवा इतर आपण योजलेले कार्यक्रम ह्यापूर्वी नवाचे मंडळ करायला होत असत आणि त्यावेळी आम्हाला किशोर नवाच्यांचं चांगलं सहकार्य मिळत असेल. परंतु त्यानंतर आपल्याला ही जागा यशवंत हरी गोखले यांनी दिली आणि त्यानंतर ही इमारत आपली उभी राहिली. 2-3 वर्षात ठरवल्यापासून ही इमारत उभी राहिली हे खरोखरच आपल्याला अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याच्यानंतर सुद्धा इथे हे सगळे कार्यक्रम तसेच चालू राहिले. त्यात सुद्धा प्रामुख्यानं उल्लेख करावे असे गुढीपाडवा शोभायात्रा, नंतर श्रावणी 2023 साली श्रीराम मंदिर प्रतिष्ठानानिमित्त आपण भजन, कीर्तन, गीत रामायण गायन असे अनेक कार्यक्रम केले. त्याच्यानंतर ह्याच ठिकाणी काही कार्यक्रम आपण वाढवले. लहान मुलांसाठी सुटीची शिबिरं घेतली. ब्रह्मानंद ग्राहक पेठ नावाचा एक थोडंसं प्रदर्शन असं आपण भरवलं होतं. लहान मुलांसाठी मनाचे श्लोक, करुणाष्टक असं दास नवमीनिमित्त कार्यक्रम पण आपण इथे घेत असतो. आणि ते कार्यक्रम असे बरेच कार्यक्रम ब्राह्मण ज्ञाती व्यतिरिक्त इतर मुलांसाठी सुद्धा ओपन असतात, खुले असतात आणि त्याच्यात सगळी मुलं हिरीनं भाग घेऊन बक्षिसं पण मिळवतात. असा आवर्जून उल्लेख करणं महत्वाचं आहे. आज आपण 3 वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना इथे आमंत्रित करून त्यांच्या कार्याचा गौरव आता करणार आहोत. आजच्या कार्यक्रमातील विशेष अतिथींचा आता आपण आदरभावाने सन्मान करणार आहोत.
मी त्यांना विनंती करते की आपण तो सन्मान स्वीकारावा। आजचे पहिले अतिथी श्री ओंकार फडके, आजपासून लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे ते सदस्य आहेत। 2008 साली लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले। आविष्कार कार्यशाळेच्या कमिटीमध्ये सदस्य, तसंच अखिल भारतीय नाट्य परिषद सदस्य, अखिल भारतीय चित्पावन ब्राह्मण संघ कार्यकारिणी सदस्य, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे चॅरिटेबल ट्रस्टचे ते सहसचिव आहेत, रत्नागिरी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन कार्यकारिणी सदस्य, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य, भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी तालुका सरचिटणीस म्हणून ते कार्यरत आहेत। लायन्स मधील अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत। सायकलिंग मधील अनेक मानांकन त्यांना मिळालेली आहेत। बॅडमिंटन दुहेरी स्पर्धेत जिल्हा विजेतेपद 2024 अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणारे आपले प्रमुख पाहुणे श्री ओंकार फडके सर, त्यांचा सत्कार करतील आपल्या संस्थेचे अध्यक्ष आकाशे काका। आपल्या कार्यक्रमाचे जे विशेष अतिथी आहेत श्री फडके सर यांचा सन्मान करतील आकाशे काका, आपल्या संस्थेचे अध्यक्ष। जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री फडके सरांचा सन्मान करत आहेत आकाशे, संस्थेचे अध्यक्ष श्री आकाशे काका। जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांना। त्यांनी धन्यवाद काका। विशेष अतिथी नवलाई ग्रुपचे संचालक श्री जितेंद्र विनायक सावंत आज इथे उपस्थित आहेत। त्यांच्या नवलाई ग्रुपची मी थोडक्यात तुम्हाला परिचय करून देते आणि आपण नंतर त्यांचा सन्मान करणार आहोत। कैलासवासी श्री विनायक सावंत हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ म्हणजेच एसटी मध्ये कंडक्टर म्हणून नोकरीला असताना आंबा कलम लागवड 1975 साली त्यांनी सुरुवात केली। त्याचवेळी नवलाई ग्रुपची मुहूर्तमेढ रोवली गेली। 1996 मध्ये त्यांचा मोठा मुलगा श्री राजेंद्र सावंत यांनी वाहतूक व्यवसायाला सुरुवात केली। या व्यवसायामध्ये वृद्धी होत असताना पाठचे भाऊ जितेंद्र, धर्मेंद्र आणि नितीन यांनी सहकार्य त्यांना केलं। 2008 मध्ये या समूहाने बांधकामासाठी लागणारं साहित्य, पुरवठा, विक्री यासाठी श्री नवलाई सेंटर प्रायव्हेट लिमिटेड हे पुढचं पाऊल त्याने टाकलं। 2019 मध्ये नवलाई इंकातर्फे रेडी मिक्स कॉन्क्रीट मटेरियल पुरवठा व्यवसाय सुरू करून MIDC मध्ये त्यासाठी प्लॅन्ट उभारला। 2021 मध्ये या समूहाने पाली रत्नागिरी येथे स्टोन क्रशर उभारून खडी निर्मिती प्रकल्प उभारला। या सर्व प्रगतीमध्ये त्यांनी सचोटीने उत्तम क्वालिटी, वक्तशीरपणा आणि योग्य मोबदला या गोष्टी कसोशीने पाळून व कौटुंबिक एकता जपत व्यवसायाची इतकी वृद्धी केली आहे। यापुढेही नवनवीन योजना आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देणार आहोत। त्यांच्या यशाचा आलेख असाच उंचावत राहू हीच कुवारवा पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे शुभेच्छा त्यांना। श्री जितेंद्र सावंत यांचा सन्मान करतील आपल्या संस्थेचे अध्यक्ष आकाशे काका। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। विशेष ज्यांची स्वप्न दमदार असतात त्यांना ध्येय प्राप्ती होते। फक्त पंख असून काही फरक पडत नाही, तर जिद्दीमुळे उडाण सफल होते। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। आपल्या विशेष अतिथींचा आपण आता सत्कार करत आहोत। हा सन्मान त्यांनी स्वीकारावा। शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह आपण त्यांना देणार आहोत। समोर
धन्यवाद. त्यांच्याबद्दल मी थोडक्यात परिचय करून देते. भाजपा कामगार मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी त्यांनी काम केलं आहे. भाजपा कामगार मोर्चा कोकण विभागाध्यक्ष व प्रदेश सचिव पदावर कार्यरत आहेत. संघटित व असंघटित कामगारांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. 1992 पासून सामाजिक कार्याला सुरुवात. हितवर्धक मंडळ कोमेंडी खुर्दची स्थापना त्यांनी केली. या हितवर्धक मंडळाच्या माध्यमातून गावांमध्ये दरवर्षी आरोग्य शिबिर आणि अनेक लोकहिताचे कार्यक्रम त्यांनी राबवलेले आहेत. कोमेंडी खुर्द ग्रामस्थ संचालित बाडवाडी 1992 पासून चालू करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 1992-93 मध्ये ग्रामपंचायत सदस्य याबाबत लोकहिताची कामं त्यांनी केली. विविध संघटनांमधून कार्य करताना कामगारांचं नेतृत्व करून अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने. कामगारांसाठी ज्यांनी काम केलंय तन्मयतेने त्यांचा सत्कार आता करूया आदरभावाने. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते. श्री विलास आत्माराम गडकमकर सर यांना दानडे काका त्यांना पुरस्कार देतील. जोरदार टाळ्या होऊन जावे. कामगार मित्र पुरस्कार प्राप्त श्री विलास आत्माराम गडकमकर सर यांचा आपण सन्मान करत आहोत. त्यांनी तो स्वीकारावा अशी त्यांना विनंती करते. आपल्या संस्थेचे सचिव श्री दानडे काका यांच्यातर्फे श्री लीलाधर आत्माराम गडकमकर सर यांचा आपण सन्मान करत आहोत. कामगार मित्र पुरस्कार शाल श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. जोरदार टाळ्या. सर यांना त्यांच्याविषयी मी थोडक्यात माहिती सांगते. आशादीप मतिमंद मुलांचा पालक संघ रत्नागिरीची स्थापना व सचिवपदी आजही कार्यरत आहेत. ते रत्नागिरी MIDC मध्ये आशादीप मतिमंद मुलांचं संगोपन करण्यात येतं आणि याद्वारे मतिमंद मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण दाखवत गेली 20 वर्ष ही संस्था कार्यरत आहे. आपल्या पश्चात आपल्या मतिमंद बाल्याचं भविष्य काय या प्रश्नाच्या उत्तरासाठी जुलै 2000 साली त्यांनी मुलांच्या पालकांना एकत्र करून याविषयीचं पहिलं पाऊल उचललं. श्री रेडकर स्वतः अशा तीव्र मतिमंद मुलाचे पालक असल्यामुळे सह्याद्री व इतर परिवार या राष्ट्रीय मतिमंद मुलांच्या पालक संघटनेत सहभागी झाले. पहिली 5 वर्ष या माध्यमातून भारतभर त्यांनी भ्रमण करून विविध संस्था व देशभरातील संस्था पदरमोड करून त्या संस्थांचं कामकाज कसं चालतं याची ते पाहणी त्यांनी केली आणि 2005 साली या संस्थेच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली. सुरुवातीला डे केअर सेंटरने सुरुवात झाली आणि नंतर एक मुलांना प्रवेश देत 19 वर्ष ही संस्था सुरू आहे. हे काम सुरू असताना वसतिगृह सुरू करणे तेही कमी पैशात आणि शासनाचं कोणतंही सहाय्य नसताना करत आहेत. कोकणातील अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा क्षेत्रामध्ये पालकांना अत्यंत कमी खर्चात ही सुविधा उपलब्ध करून देताना या कामी सहाय्यासाठी असणारे कर्मचारीही सेवावृत्तीने अत्यंत अल्प मानधनात ते काम करत आहेत. असे 11 कर्मचारी सध्या काम करत आहेत. आपण सारे मिळून सांभाळूया या योजनेमार्फत सुमारे 250 लोकांचं सहकार्य दरमहा 100 रुपये देऊन किंवा बँक भरणा करून संस्थेला मिळते आहे. काही सेवाभावी स्वयंसेवक या मुलांना सांभाळण्याचं सहकार्य करतात. आशादीप संस्थेला 2016 मध्ये कोकण भूषण पुरस्कार तसंच श्री रेडकर सर यांना विजय नाडकर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार 2019, रत्नदुर्ग माउंटेनियर्स 2019 आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र शासन समाज भूषण पुरस्कार मिळालेला आहे. अशा महान व्यक्तिमत्वाचा आपण सन्मान करत आहोत. गावोगावी ज्यांची कीर्ती अशी आहे आजची सत्कार मूर्ती त्यांच्या कार्यातून चला आपणही घेऊया स्फूर्ती. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. रेडकर सरांचा सन्मान करते श्री विलास कुलकर्णी सर. विलास कुलकर्णी सर
टाळ्या होऊन जाऊ दे. वेळेकर सरांना आपण पुरस्कार देत आहोत. सेवाभावी पुरस्कार, सेवादीप पुरस्कार. त्यांच्या कार्याचा आपण विशेष कौतुक आणि गौरव करत आहोत. जरा समोर. कौतुक व्हायला पाहिजे. शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. एकदा पुन्हा जोरदार टाळ्या होऊन जावे. तुमच्या टाळ्या हेच त्यांचं कौतुक आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय सांस्कृतिक नृत्य स्पर्धा एकल नृत्य सुपर मॉम प्रथम क्रमांक विजेत्या राधा देवळे. त्यांच्या गुरु सौख्यदा वैशंपायन यांना त्यांनी आता आठवण काढलेली की त्यांच्यामुळे मिळालेलं आहे. सो इट्स ग्रॅटिट्यूड फ्रॉम हर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सुपर मॉम प्रथम क्रमांक प्राप्त राधा देवळे. शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन आपण सन्मानित करतोय. सौख्यदा वैशंपायन पुण्यात झालेल्या अखिल भारतीय सांस्कृतिक संघ यांच्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन नृत्याविष्कार अवॉर्ड यांना मिळालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जरा समोर. पत्रकारिता सुरुवात. अनेक विविध विषयांवर आकाशवाणी तसंच स्वतंत्र लेखन मुलाखती आणि वार्तांकन. 2018 साली राज्य सरकारचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार कराडे ब्राह्मण संघ रत्नागिरी यांच्यातर्फे दर्पण पुरस्काराने सन्मानित. आपण त्यांचा सन्मान करत आहोत. रानडे काका त्यांचा सन्मान करतील. आपल्या संस्थेचे सचिव श्री रानडे काका यांना मी विनंती करते की त्यांनी अनिकेत कोणकर यांना सन्मानित करावं शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जरा समोर. धन्यवाद. त्यांचा सन्मान करतील वंदना कैसास. त्यांनी कृपया मंचावर यावं. कोकण मॅरेथॉन 3रा क्रमांक प्राप्त सौ मधुरा चिंचाळकर यांना आपण सन्मानित करत आहोत. एका जोरदार चिंचाळकर विशेष कौतुक. या वयात पण त्यांनी मॅरेथॉन मध्ये बक्षीस मिळवलेलं आहे. तुमच्या टाळ्यातून त्यांना कळू देखील आपण कौतुक करतो त्यांचं. नर्मदा परिक्रमा पण त्यांनी आता केलेली आहे. रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे रत्नागिरी जिल्हा उद्योजकता 2024 पुरस्काराने सन्मानित श्री अनिल देवळे सर यांना आपण आता सन्मानित करतोय. कृपया टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार. श्रमाची आणि कौशल्याची धन्यवाद. त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या एकंदरीत सर्वांची आपण दखल घेऊन समोर बघा. सोहळा आहे. समोर बघा. समोर.
सन्मान म्हणजे कृतज्ञता आणि ग्रॅटिट्यूड आहे संस्थेतर्फे त्यांच्या कार्यासाठी. श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन आपण त्याला सन्मानित करतो. धन्यवाद. वयाची 75 वर्ष पूर्ण केलेले आपले सभासद आहेत. जुने जाणकार आणि आपल्याला कायम मोलाचं मार्गदर्शन करणाऱ्या अशा ज्येष्ठ व्यक्तिमत्वांचा आपण सत्कार करत आहोत. कृपया जोरदार टाळ्या म्हणून जाऊ. वहिनी काकूंना आमंत्रित करते की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. सहजीवनाची 50 वर्ष पूर्ण केलेलं दाम्पत्य यांचा सत्कार सौ देवळे काकूंकडून होत आहे. कृपया जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हा विशेष पुरस्कार आपल्या संस्थेतर्फे दिला जातो. सहजीवनाची 50 वर्ष झालेल्या दाम्पत्यांकरता त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आपल्यासाठी एक कृतज्ञता म्हणून आपल्याकडनं फुलाची पाकळी त्यांनी स्वीकार करावी ही विनंती. सत्कार आणि सन्मानाचा स्वीकार करावा ही विनंती. शाल आणि गुलाब पुष्प देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत. जय श्रीराम. व्यासपीठावर मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी, कुवारबा पंचक्रोशी ब्राह्मण सभेने आज मला इथे बोलावून माझा सत्कार केला आहे. तो खरंच माझ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार आहे. कर्मचारी मिळाले नसते तर मी स्वतः उभी करू शकलो. खरी म्हणजे माझ्यावर हा संस्थेला म्हणजे माझं कार्य सुरू होऊन 25 वर्ष झाली. 5 वर्ष सुरुवातीला मी संपूर्ण भारत आणि महाराष्ट्र फिरलो आणि 2005 साली या संस्थेची स्थापना केली. मला 2 मुलं, एक टोक आहे एमी विथ हीट पॉवर पुण्याला असते आणि दुसरी एबा. ज्यांना मला परिचय नसतो. अरे एमाकडे चांगली 2 मुलं आहेत पण मेंटल रिटायर्ड आहेत. हे दुसरं मूल आहे माझं, ते तीव्र मुक्तमध्ये आहे. मला आज 48 वर्ष रत्नागिरीत झाली. पूर्वीचं रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं मी पॉलिटेक्निक सर्व्हिसलं. पण मुलं माझी पॉलिटेक्निकच्या या ठिकाणी आहे आणि माझे सगळे बहुतेक परिचित माणसं आहेत. आपल्या पक्षात काय आपला भाऊ सुद्धा सांभाळू शकत नाही. त्यामुळे मला ही संस्था उभी करावी. कोट्यावधी रुपये खर्च करतील गव्हर्नमेंट, पण शासकीय अनुदान 1 पैसा नाही. शासकीय रजिस्ट्रेशन 3 वर्षांनी करतात. 3 वर्षासाठी ऍफिडेव्हिट करून द्यावं लागतं की तुम्ही पैसे मागणार नाही. म्हणून मला जनतेपुढे हात पसरावा नको. कमीत कमी खर्चात आपल्याकडे कोकणात परिस्थिती अशी नाही. 5-6 मुलं आमच्याकडे 28 मुलं आहेत. 5-6 मुलं अशी आहेत की पैसे देऊ शकतात. त्यांनी बिल्डिंग फंडाला पैसे दिलेले आहेत. पण सुरुवातीला 20 वर्षापूर्वी 1500 रुपयाला सुरुवात केली होती. आज 6000 रुपये फक्त घेतो. 9000 रुपये पर हेड खर्च येतो. 3000 रुपये जनता सांभाळते. हे कौतुकास्पद आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा पहिला इतिहास आहे की हा मदतीने आम्ही आहे संस्था चालू. काही मुलं पूर्ण स्वावलंबी आहेत. त्यांचे आई वडील सुद्धा थकलेले आहेत. अशा मुलांचं काय करावं ह्या संदर्भातून आम्ही MIDC जागा घेतली. मला सांगायचं नाहीये पण जमिनीच्या व्यवहारात आम्ही आमची बरीच सोडून राहिली आणि आम्ही आता बांधकाम सुरू करतोय.
मला माझ्या बंधुभगिनींना एवढंच विनंती करायची आहे की आपण 10-12 हजार रुपये दर महिन्याला घर खर्चात खर्च टाकतो, तेव्हा एक दान खर्चात खर्च टाका 100 रुपये आणि हे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये भरा किंवा माझ्याकडे मी माझं QR कोड कळवतो. आणि ही एवढी विनंती करतो की तुम्ही माझ्या सहकार्याने एकमेकाला सहाय्य करू आणि सगळ्यांनी जर सहाय्य केलं तर माझा काही अशक्य नाही आहे गोष्ट कोणी. आणि या संदर्भात सगळ्या ब्राह्मण सभेला मी अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो. माझं यावर तेवढंच आहे, मला भावनात्मक बोलता येत नाही. जितेंद्र सावंत, नवलाई ग्रुप, आई नवलाई देवीचा सेवक. आज आपण कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभा कुवारबाव, आज आपण स्नेहसंमेलनानिमित्त माननीय अध्यक्ष श्री आकाश काका, इनामदार सर, तसेच आमचे मित्र ओमकार आणि रेडकर काका, आपण सर्व इथे मला बोलवलं, नवलाई ग्रुपचा सन्मान केला, त्याबद्दल प्रथमतः आपले मी आभार व्यक्त करतो. तसं एक उद्योजकता म्हणून तुम्ही पुरस्कार दिला, पण मी कॉर्पोरेटमध्ये तुम्हाला काहीच बोलणार नाही आहे. हार्डली 3 ते 4 मिनिटच बोलणार आहे. मी माझे 30 वर्षाचे एक्सपिरियन्स एक 2 ते 4 मिनिटामध्ये सांगणार आहे. नवलाई ग्रुपच्या या प्रगतीमध्ये ब्राह्मण समाजाचा खूप मोठा वाटा आहे असं मी समजतो. याचं कारण पण तुम्हाला सांगतो. ज्यावेळी कॉलेज, माझे वडील ST मध्ये कंडक्टर होते, नातूकाकांचे मित्रच होते. नातूकाकांनी खूप सहकार्य केलं माझ्या पप्पांना. नातूका तुमचेही खूप आभार आहेत. खूप लोकांनी सहकार्य केलं आहे माझ्या पप्पांना. म्हणजे ब्राह्मण समाजांचं आणि पप्पांचं खूप एक वेगळं नातं होतं. म्हणजे पप्पा मला सांगायचे कायम, कोळंब्यामध्ये जायचे, तिथले केळकर वगैरे भरपूर गोष्टी सांगायचे. त्या गोष्टी बोलणं प्रॅक्टिकली आता यावेळी शक्य नाही आहे. मी ज्यावेळी कॉलेज करून आलो त्यावेळी असं पैशाची काय अशी मोठी नव्हतं काय असं काय. आणि त्यामुळे प्रथमतः मी गेलो युनियन बँकेमध्ये. तिथे हिंदी बोलणारे सर होते वेगळ्या बाहेरच्या गावामध्ये. तर पैसे मागितले त्यांच्याकडे मी, आणि मलाही माहीत नव्हतं काय फॉर्मॅलिटी असते. तर त्याने सांगितले नाही मिले का, चलो जाऊ. मग त्यानंतर मी जनता बँकेमध्ये गेलो. तिथे मला प्रथम मदत केली विजय देवधर सर, जे ब्राह्मण होते, आणि तिथून माझी सुरुवात झाली. कारण कोण उभं करत नव्हतं पैसे काय, आणि त्याला एवढी काय कल्पना पण नव्हती की काय असतं हे काय नाही. त्यानंतर तिथे मला राजाभाऊ करमरकर होते, तिथे राजू जोशी साहेब होते जनता बँकेमध्ये, साठे सर, संदीप साठे सर होते, गिरीश काळे होते, ज्यांनी तर मला मी 3 महिन्याचे इन्स्टॉलमेंट असायचे. आपण 3 महिन्याने इन्स्टॉलमेंट भरतो आणि दर महिन्याला काय मला इन्स्टॉलमेंट भरणं शक्य होत नव्हतं. मग मी गिरीश काळेला जाऊन भेटायचो आणि सांगायचो की ह्या महिन्यात शक्य व्हायचे ना मला 3 महिन्यात. कसं ते करून मला 3 महिन्याचे इन्स्टॉलमेंट मला द्यायला ते सांभाळायचे. आणि एक दिवस असं झालं की ब्रँच मॅनेजर नवीन आले. त्यांनी म्हणाले तुम्ही नवलाई नाव नव्हतं त्यावेळी, इथं तर सांगून तुम्ही प्रत्येक वेळी सांभाळता 3 महिन्याचे हप्ते, जर भरले नाही तर काय करणार. तर गिरीश काळेंनी असं उत्तर दिलं होतं की जर भरले नाही तर मी माझ्या अकाउंटमधून भरेन, असं त्यांनी उत्तर दिलं होतं. असे भरपूर किस्से आहे. माझे CA अनिरुद्ध मराठे सर आणि मुकुंद मराठे सर आमचे CA आहेत. 25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. त्यांनी सुद्धा मला खूप सहकार्य केलं. म्हणजे नवलाई ग्रुप घडवताना त्यांचंही फार मोठं योगदान आहे. कसं करायचं, म्हणजे काय इन्कम टॅक्स पेपर आहे ते माहीत नव्हतं काय असतं, तिथपासून सुरुवात झाली आमची. असे भरपूर किस्से आहेत. तर म्हणूनच मी म्हटलं की यामध्ये खूप तुमचं योगदान आहे. तसंच मी एवढंच 2-3 गोष्टी सांगतो, काही एवढ्या वर्षाचे अनुभव, की पुढील काळ हा एकीचा आहे. असं एक मला गोष्ट आवडली की तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन आज खूप चांगले संकल्प करताय की एज्युकेशन रिलेटेड. तुम्ही सर म्हणाले आले सर की तुम्ही एज्युकेशन रिलेटेड अभ्यासासाठी तुम्ही मुलांचा सत्कार केला. तसंच 75 वर्ष पूर्ण झाली, पण माझ्यासाठी ही नवीन गोष्ट होती. त्यांचा तुम्ही सत्कार केला. 50 वर्ष लग्न झालं त्यांचाही सत्कार केला. खूप छान गोष्ट आहे. पुढील काळ खूप एकीचा आहे. आपल्यात अहंकार नको ठेवूया. आपण सर्वांनी, आपण मराठी माणसं खूप वर जाणं फार गरजेचं आहे. एकत्र येऊया आणि बिझनेस करूया. बिझनेस एकमेकाशी शेअर करूया. तसंच रत्नागिरीची फ्युचर डेव्हलपमेंट खूप यापुढील 2 किंवा 4 वर्षानंतर रत्नागिरीची खूप फ्युचर डेव्हलपमेंट आहे. आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असल्या कारणाने आम्हाला सुरुवातीला सर्व समजतं आहे. रोड म्हणा किंवा आता आपली जी कोकण बेल्ट आहे, पोर्ट डेव्हलप होत आहे तिथे. आणि हा पोर्ट डेव्हलप अनुषंगाने आपल्या रत्नागिरी आणि कोकणाला खूप डेव्हलपमेंट होणार आहे. तर या डेव्हलपमेंटमध्ये आपण मराठी लोक काय घेणार आपण तिथून, तर ते आपण प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. आणि हे सर्व काही शक्य होईल ते एकीनेच, शक्यतो करून चांगल्या माणसांची किंवा
भविष्य जाणणारे, भविष्य म्हणजे उद्योगाचं भविष्य जाणणाऱ्यांची तुम्ही संगत करा. मी आता एवढं सांगत बसतो, प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. तुम्ही तुमचे मित्र किंवा कोण असतील तर तुम्ही संगतीत राहून पुढचा काळ कसा आहे तो तुम्ही ओळखा. भविष्यात AI येत आहे, नॅनो टेक्नॉलॉजी, असं भरपूर काही येत आहे. न घाबरता तुम्ही आपण सर्वांनी त्याला टेक्नॉलॉजीला फेस करूया. न्यू जनरेशनसुद्धा येतं आहे. आमचंही न्यू जनरेशन, सगळ्यांचंच न्यू जनरेशन येत असतं. जसं माझ्या वडिलांनी मला सांभाळून घेतलं तसंच आपणही आपल्या न्यू जनरेशनला सांभाळून घेऊन आपण त्यांच्याबरोबर पुढे जाऊया. तसंच आपण इतर समाजाकडून पण काही पॉझिटिव्ह गोष्टी होत असतील तर आपण त्यांच्याकडून त्या पॉझिटिव्ह घेऊया. आणि ज्यांना आपण मदत करतोय, आगाशे काका तुम्ही ज्यांना मदत करताय किंवा आपण सर्व ज्यांना मदत करतोय त्यांना मदत झाल्यानंतर आपण त्यांना एकच सांगूया की बाबा तुला आम्ही मदत केली तर तू अजून 5 जण अशीच निस्वार्थीपणे अजून पुढे मराठी माणसांना तू पुढे घेऊन जा. आता आपण सर्वांनी केलं तर 5-10 वर्षानंतर आपण एक मराठी व्यक्ती म्हणून किंवा मराठी समाज म्हणून आपण हे सक्षम होऊ शकतो. म्हणून एवढंच सांगतो की आपण घेणारे हात न होता आपण देणारे हात होऊया. छोटा का असेल ना उद्योग करूया आणि आपण यशस्वी होऊ. थँक्यू सो मच. जे ब्राह्मण सभा पर्व गुढीपाडवा सण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे मित्र ओंकार फडके साहेब, याचे अध्यक्ष श्री आगाशे साहेब, सावंत साहेब, रेडकर साहेब, ज्यांनी आज खूप आता भावनिक होऊन आणि भाषण केलं. खरंच त्यांच्यावर जो काळ त्यांचं मनापासून आम्ही कौतुक करणं, आम्ही मोठे नाही, त्यांचा आशीर्वाद हा आमचा मोठेपणा आहे. परंतु आपण सगळ्यांनी खरोखर त्यांनी जे आता का भावनिक जे बोलले या जुनाचं खरोखर आणि तुमचा आशीर्वाद व आता तुमचा जो सन्मान झाला आहे आणि सन्मान आहे आमच्या दिवसात. रेडकर साहेब तसेच ज्यांनी आमचे मार्गदर्शक म्हणजे मला 1990 पासून जे बोललो त्यांचे मार्गदर्शक इनामदार सर, सर्वांचं मी प्रथम या कार्यक्रमात तुमचं स्वागत, तुम्हाला शुभेच्छाही देतो या कार्यक्रमाच्या रूपाने. आणि खऱ्या अर्थाने मी जो आजचा मला जो सत्कार झाला आहे आणि जो काही सत्कार करताना मला सत्कार खूप होता, पण मला बऱ्याच ठिकाणी सत्काराचे जे निरोप यायचे ते माझ्याकडे फाईल मागायचे. तुम्ही जे केलेलं आहे त्या कामाचे फाईल द्या. जसं कामगार कल्याणमधून सुद्धा मला 2-3 वेळा निरोप आले, संजय मॅडम असायच्या की तुमची एक फाईल द्या तुम्ही केलेल्या कामाची. मी त्यांना नेहमीच सांगायचो माझी फाईल देऊन तुम्ही माझं कौतुक करणार असाल तर कौतुक करू नका. तुम्ही प्रत्यक्षात जर माझा कामाचा आढावा घेतला असता, तुम्हाला जर पूर्ण माहिती असेल की हा माणूस काम करतो कारण आम्ही प्रसिद्धी जास्त देत नाही, तर तो सत्कार करा. आणि अशा पद्धतीचं ब्राह्मण सेवक तुम्ही जे काम केलं की शोधत तुम्ही कोणी नाव सुचवलं काय सुचवलं मला माहित नाही, पण तुम्ही जेव्हा आलात आणि एक लीलाधर वडकमकर हे कामगार क्षेत्रामध्ये काम करतायत आणि चांगल्या पद्धतीचं करतायत, त्याचा सत्कार आज माझा झाला. हा माझा आयुष्यातला मोठा सत्कार आहे की ते कोणीतरी पाहिलं त्याच्यामध्ये. सत्काराचे बारीक असे खूप होतात, पण फाईल मागून जर सत्कार असेल तर नको ते आणखी वरती जाणार ती फाईल, मग त्याच्यासाठी वशिली पाहिजे, हे सगळे आम्हाला माहिती असतं काय काय ते. तो सत्कार मला नको होता. आज जो मला सत्कार झाला आगाच्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आगाशे साहेबांना किंवा रानडे साहेबांना माझ्या मुलाचं लग्न पत्रिका जरी बोलवलं असतं तर माझ्या घरी आज तुमचे चरण लागले नसते एवढ्या साहेबांचे. आज ते मला पत्रिका ज्याला घरी द्यायला आले, हा तिथंच माझा सन्मान झाला की साहेब माझ्या घरी आले. ह्यांना मी बोलवलं असतं की साहेब माझ्याकडे आले नसते एवढं नक्की. म्हणून हाही मला खूप अभिमानासारखं वाटतंय. आणि जो मी घडलो ज्या गावात आहे, खरंच ह्या सवासं तुमच्या सवासामधूनच घडलेला आहे. माझ्यामध्ये पटवर्धन वाणी आहे, आमचा सहवास ते ब्राह्मण भंडारी या सगळ्यांच्यामधून मी काम करत आलो होतो. मला जर पहिलं जर काही केलं माझं कौतुक आणि मला जे इथं मार्गदर्शन झालं असेल तर आता ते स्वर्गवासी आहेत श्रीकृष्ण पटवर्धन, अण्णा पटवर्धन. ज्यावेळेला मला याच्यामध्ये उतरायचं होतं
गावाच्या विकासामध्ये भाग घ्यायचा होता तर मी त्यांच्याकडे जाऊन बसायचो. त्या आमचा घरामध्ये फॅमिली ग्रुप आहे आमचा तो, की त्यांच्याकडे बसत मला हे करायचं आहे, मला अमुक करायचं आहे, गावासाठी पाणी योजना करायची आहे, तर काय काय करायचं मी त्यांचं मार्गदर्शन घ्यायचो. मग आप्पा पटवर्धन होते, त्याच्यानंतर समतावाल्यांचे आवश्यक निलंगर होते, अशी खूप जुनी मंडळी होती, त्यांचं मार्गदर्शन घेत आलो. आणि त्याच्यामध्ये नंतर मी JK पालमध्ये लागलो. एक कंत्राटी कामगार म्हणून मी तिथे काम करत होतो. 10 रुपये रोज होता तेव्हापासून तर सुपरवायझर म्हणून मी JK मध्ये काम केले. माझे सहकारी तिथे आता आहे ते. तर अशा पद्धतीचं काम करतं. कामगारांवर अन्याय काय होतो, जे कंत्राटी कामगार आहेत त्यांच्यावर काय होतं, अशा पद्धतीची लढाई तिथून सुरुवात लीडर झालो, इंडियन लीडर झालो. मनोहर कोतवाल साहेबांबरोबर काम केलं, मनोहर जोशी आपले गुलाबराव जोशींबरोबर काम केलं. त्याच्यानंतर आता वाडावकर साहेब यांच्यावर सुद्धा काम करण्याची मला संधी मिळाली. त्याच्यावर कामगारांचा लढा कशा पद्धतीने उभा करा. परंतु आता बरेच लोक म्हणतात तुमचं, पण आम्ही प्रसिद्धी कधी घेतलं ना, आम्ही पेपरबाजी झालीच. तर आमचे हे जे पटवर्धन साहेब आहेत हेच मला फोन करायला, तुझं काल असं ऐकलं पेपरवर तू दिलंच नाही, तुला काय द्यायचं. त्याला एक सांगायचो आणि तो बातम्या आम्हाला द्यायचे. पण आम्ही आजही कुठल्याही बाबतीची बातमी स्वतःहून आम्ही तयार करून देत नाही. आत्ता सुद्धा भटके साहेब आपल्याला एक आवाज आहे. आत्ता मी येतानाच जी RTCPL मधले काही कामगार बाहेर पडले, त्यांचे तुम्हाला 2 काम. आता एका कामगाराचा फोन आला, 13 लाख रुपये त्याला बाहेर काढले गेले. 13 लाख रुपये त्याला अजून कंपनीने दिले नाही. ठीक आहे, उद्या स्वतःही हे आवाज कशा पद्धतीने उठला. युवन मेडिकलमध्ये काम करणे, नागनाथ गावातले 2 मुलं आहेत, ते कारण त्यांनी सोडलं नाही. त्याच्यानंतर दुसरा एक दुकानामध्ये काम करणारा होता, त्यांनाही सोडलं. पण त्यांना पैसे देत होते, आम्ही लाख रुपये त्यांचं जे काय असेल ते पेमेंट त्यांना काढून दिलेलं आहे. अशा पद्धतीची छोटी मोठी अशा पद्धतीची आम्ही कामं करत आलो. आणि हा असं काम करत असतानाच आज खऱ्या अर्थाने मोठा झाला का मला वाटलं की एवढा मोठा सत्कार तुम्ही ब्राह्मण समाजाच्या लोकांनी आम्हाला जो केला. आणि मी पाहिलं कार्य अहवाल सुद्धा तुमचा मी पाहिला आहे की नुसतं कोणते बघून नाही, सगळ्या समाजाच्या सगळ्या घटकांचे तुमचे सत्कार या इथे होत आहे, हा खरा अभिमान आहे. आणि त्याच्यानं साहेब तुमचा कार्य अहवाल वाचलाय, मी तिथल्या सोसायटीचा अध्यक्ष आहे. कार्य अहवाल कसा असायला पाहिजे ते तुमच्या पुस्तकातून मला पाहायला मिळालं. आणि त्याचाही मी आता त्याच्या ठिकाणी अभ्यास करतोय की जेणेकरून मला त्या सोसायटीमध्ये चांगल्या पद्धतीचा तुमच्या कार्यावर वाचून उपयोग करता येतो. तसंच आता हे जे सत्कार झाले, काही सत्कार केले, हे सुद्धाही मला खूप आवडले. हा कार्यक्रम आपल्याला म्हणजे असा आल्यानंतर करता येतो. या पद्धतीने मलाही आता संधी मिळेल की माझ्या सोसायटीमध्ये आणखी कशा पद्धतीने सत्कार व्हायला पाहिजे. धन्यवाद. उद्या सर्वांसमोर तुम्ही आज मला बोलवलं, माझा सत्कार केला, त्यांना धन्यवाद देतो. आभार आहे. उपस्थित या मंचाचे अध्यक्ष आकाशी काका, सचिव रानडे, खजिनदार मुळे, तसेच खजिनदार कुलकर्णी, सर्व पुरस्कार प्राप्त मानकरी आणि माझ्या या पंचक्रोशीतील आलेले सर्व ब्राह्मण बंधू भगिनी. जेव्हा मला याने विचारलं की तुम्ही प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाला याल का, तेव्हा खरंच खूप टेन्शन आलं. विविध मगाशी माझी ओळख करताना विविध सामाजिक संस्थांमध्ये मी काम करतो. अशा कार्यक्रमांना हजर राहायची खूप सवय आहे, परंतु मला माहिती होतं की प्रमुख अतिथी गेल्यानंतर आपल्याला काहीतरी बोलायचं आहे. बोलताना समोरचा श्रोतावर्ग हा जर ब्राह्मण असेल तर खरोखरच टेन्शन येतं. कारण ब्राह्मण हे एक विद्वान म्हणून समजले जातात आणि यांच्यासमोर माझ्यासारख्या माणसांनी काय सांगायचं. त्याच्यामुळे मी आता काही तुम्हाला जास्ती काही बोलणार नाहीये. या पंचक्रोशी सभेच्या कुवारगाव पंचक्रोशी ब्राह्मण सभे 2003 साली ही संस्था स्थापन झाली. तेव्हापासूनचा आजचा 22 वर्षाचा कार्यकाळ या संस्थेने पार पाडलेला आहे. या कार्यकाळामध्ये अनेक विविध उपक्रम ते आपल्या ज्ञाती बांधवांसाठी देखील करतात, तसेच इतर जाती धर्मांसाठी देखील करतात. हे त्यांचं विशेष
कौतुक करण्यासारखं कार्य आहे. आणि एवढ्या सगळ्या ब्राह्मणांना एकत्र घेऊन एखादी संस्था आपल्याकडे उभी राहते याचंच एक खरोखर आश्चर्य आहे. आणि त्यासाठी मी या पंचक्रोशी सभेच्या जे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करत आहेत त्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आज ज्या ज्या मुलांचा इथे त्यांनी सत्कार केला आहे, ज्या ज्येष्ठांचा सत्कार केला आहे, ज्यांच्या लग्नाला 50 वर्ष झाली त्यांचा देखील सत्कार केला आहे, त्या सर्वांना मी माझ्यातर्फे नमस्कार देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. आणि या वास्तूला जी काही मदत लागेल त्या मदतीसाठी मी एक कार्यकर्ता म्हणून या पंचक्रोशीतला रहिवासी म्हणून सदैव आपल्या बरोबर राहील अशी आपल्याला ग्वाही देतो. आणि मला इथे बोलवून जो माझा आदर सत्कार आणि सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कोरवा पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे सर्व उपस्थित सभासद, हितचिंतक, देणगीदार, आजचे प्रमुख अतिथी, त्याशिवाय मान्यवर या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. कोरवा पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे होणारा हा गुढीपाडवा मेळावा आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. गेली 22 वर्ष आपण ही संस्था चालवतोय आणि प्रथेप्रमाणे आपण दरवर्षी गुढीपाडव्याच्या मेळाव्याला ज्यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण झाली अशा ज्येष्ठांचा सत्कार करतो. त्याचबरोबर ज्यांच्या वैवाहिक आयुष्याला 50 वर्ष पूर्ण झाली अशा दाम्पत्यांचा सत्कार करतो. त्याचप्रमाणे ज्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले, खेळामध्ये असेल, अभ्यासामध्ये असेल किंवा अन्य काही घटनांमध्ये काहीतरी विशेष कामगिरी केलेली असेल तर अशांचा सत्कार करतो. शेवटी पंचक्रोशी ब्राह्मण सभा म्हटल्यानंतर आपल्या परिसरात असणाऱ्या प्रत्येक सभासदाच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण का आज 400 सभासद आणि 200 बहिस्थ देणगीदार अशांना घेऊन आपण ही संस्था चालवतोय. ज्यावेळेला 22 वर्षापूर्वी ही संस्था उभारायला ठरवलं गेलं त्यावेळेचे संस्थापक परशुरामजी केळकर, वैशंपायन, मी होतो, नातूकाका होते, असे अनेक जण होते. त्यावेळेला एक नवीन वाढत असलेल्या रत्नागिरीचा विचार करता मुळात रत्नागिरीमध्ये त्यावेळेला चिपवान ब्राह्मण संघ, कराडे ब्राह्मण संघ, देवरुखे ब्राह्मण संघ किंवा देशस्थ लोकांचा एक संघ, असे अनेक वेगवेगळ्या ब्राह्मण ज्ञातींचे संघ होते. पण बाहेर ज्यावेळेला आम्ही कोरवाच्या किंवा म्हणजे साड्यावर म्हणायचं त्यावेळेला अशा वेळेला जी लोक राहायला आली ती एकत्र येण्यासाठी म्हणून हे एक पाऊल होतं. आणि ते पाऊल एवढं यशस्वी झालं की जवळजवळ प्रत्येक इथे नवीन येणारा ब्राह्मण 22 वर्षापूर्वी या संस्थेचा सभासद झाला आणि कुठल्या ना कुठल्या कारणाने तो कार्यक्रमाला येऊ लागला आणि एकमेकांशी जोडला गेला, एकमेकांशी नातं निर्माण झालं, एकमेकांची ओळख झाली. कारण का इथे येणारा व्यक्ती ही सर्वप्रथम वेगवेगळं घर बांधलेलं असायचं, त्यामुळे एकमेकांची ओळख नव्हती. इथे ओळख निर्माण झाली आणि ज्या वेळेला थोडंसं स्थिरस्थावर मंडळ झालं त्यावेळेला असं लक्षात आलं की आपल्याला कार्यक्रम करायचे असतील तर जागा नाहीये. पण तोपर्यंत माझे मित्र किशोर नवाथे यांच्या कार्यालयात हे कार्यक्रम अव्याहतपणे चालू होते. किशोरने कधी आम्हाला आवडवलेलं नव्हतं की कधी त्याने बिल आम्हाला कार्यक्रमाचं दिलेलं नव्हतं. हक्काने किशोरकडे जायचं, बसायचं, चहा पाणी प्यायचं, आमचे कार्यक्रम करायचे, एवढा आता आमचा घरचा माणूस होता. म्हणजे माझ्याप्रमाणे सर्व आमच्या सभासदांचा होता. पण काही दिवस असे गेले की त्यालाही ते शक्य नव्हतं आणि पुढे तो कार्यालय चालवणार नव्हता. म्हणून त्याने मला सांगितलं की आता आम्ही हे तर बंद करतोय. त्यावेळेला जी आमची पोकळी निर्माण झाली की आता कार्यक्रम पुढे करायचे. त्यावेळेला आत्ताचे आपले देणगीदार यशवंतरी गोखले त्यांनी आपल्याला ही जागा देऊ केलेली होती. खरं म्हणा तर ही जागा त्यांनी मला ते सांगायला लागलं की ही जागा तू घे म्हणून आणि तुझ्या नावाने वृत्तीपत्र करतो. पण मी त्यांना नम्रपणे नकार दिला होता की काका तुम्ही कुठल्या तरी मंडळाला ही जागा द्या की जेणेकरून आपल्या ज्ञाती बांधवांना याचा फायदा व्हायला पाहिजे. आणि त्यांनी खरोखर
ज्यावेळेला किशोरने सांगितलं की मला आता पुढे शक्य नाही आणि मी नुसतं येऊन कोकलेकरांना सांगितलं की काका मला जागा पाहिजे, त्यांनी लगेच सांगितलं की आता मी नुसती वृत्तीपत्र करणार नाही तर तुमच्या नावाने बक्षीसपत्र करणार आहे. आणि खरोखर 8 दिवसांमध्ये बक्षीसपत्र झालं आणि आपल्या नावावर जागा झाली. त्याच वेळेला आपल्याच ज्ञातीतला एक माणूस ही जागा घ्यायला अगदी तत्पर होता. पण त्याच वेळेला आपल्याच ज्ञातीतल्या एका चांगल्या ज्येष्ठ वकिलाने, त्याच्याकडे मी गेलो होतो की ही मला जागा नावावर करायची, तर त्याने मला नम्रपणे नकार दिला आणि सांगितलं की तू कोणतरी दुसरा वकील बघ. तर ते त्याने कारण मला सांगितलेलं नव्हतं, ते कारण मला नंतर समजलं. मुळे काका ते साक्षीदार आहे. तर मी बाहेर गेलो आणि नंतर मला समजलं की ज्या माणसाने आम्हाला जागा द्यायची नव्हती आणि गोखले काकांकडे आग्रह धरला होता की मला तुम्ही ते बक्षीसपत्र करून द्या, तो माणूस त्या वकिलांकडे गेलेला होता म्हणून त्यांनी नकार दिला. पण त्यांनी त्याला दिलेले जे बक्षीस म्हणण्यापेक्षा काही जे त्याला तो मृत्यूपत्र करून घेणार होता ते त्या वकिलाने थांबवून ठेवलं. म्हणून आज आम्हाला ही जागा प्राप्त झाली आणि याच्यामध्ये किशोर नावाचा मोठा भाग आहे. किशोरनं जर आम्हाला सांगितलं नसतं की मला ही जागा देता येणार नाही तर याच्यासाठी आम्ही हातपाय बसवले नसते, आम्हाला ही जागा मिळाली नसती. आता राहिला प्रश्न आपला पुढच्या कार्यक्रमांचा. त्यानंतर आम्ही ही जागा घेतली, ताब्यात घेतली, नंतर सुरुवात केली आपण इथे सभागृह बांधूया. सुरुवातीला आमचं गणित सगळं वेगळं होतं की आपले 400 सभासद गुणिले 21,000 म्हणजे आम्ही उड्या मारायला सुरुवात केली की 21 दुणे 42, 42 दुणे 84, तर आपले लगेच 84 लाख रुपये तयार होतील, आपण लगेच सभागृह बांधू. पण ते शक्य नाही, कारण आम्ही खिशात हात घालायला कधी प्रयत्नच करत नाही, कारण आमचे खिसे सगळे जड झालेले असतात. खिसा आम्ही कधी हात घालून बघत नाही खिशात काय आणि किती काय काढायचं. आणि आमचा भ्रमनिराश झाला आणि आम्ही इथे ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला पहिल्यांदा म्हटलं की आमच्याकडे लोक आम्हाला पैसे देतील, पण कोणी नाही. शेवटी जे आम्ही पूर्वीचं उद्दिष्ट ठरवलं होतं की रत्नागिरीमध्ये सर्व ब्राह्मण ज्ञातींना एकत्र करून इथे एक आपल्या तालुक्याचं एक सभागृह असावं, ती गोष्ट खरी झाली. आणि आम्हाला बाहेरच्या लोकांनी जेवढी मदत दिली तेवढी आमच्या सभासदांनी मदत दिली नाही, हा आमचं दुर्दैव होतं यावेळेस. पण म्हणतात ना, तुम्ही जर इच्छा चांगली असेल तर मार्ग चांगले दिसतात आणि तुम्ही जर कार्य चांगलं करत असाल तर मार्ग चांगले दिसतात. आणि खरोखरच केळकर काकांनी जे आम्हाला आदर्श काढून दिलं होतं ते तसेच कार्यक्रम आम्ही आजपर्यंत करत राहिलो. आमचे कार्यक्रम उत्तम होत राहिले आणि लोकांनी ते कार्यक्रम आणि ते सगळं लोकांचा उत्साह बघून खरोखर पैशाची आम्हाला कधीच गरज निर्माण झाली नाही आणि आम्ही कोणाचे कधी देणं ठेवलं नव्हतं. ज्यावेळेला आपल्याकडे पैसे असतील त्याच वेळेला काम करायचं आणि त्याच वेळेला सुरुवात करायची, पैसे पूर्ण करायचे आणि मगच काम करायचं, अशाच प्रकारे आम्ही काम केलं. म्हणून हे आज सभागृह उभं राहिलं. आणि जो आज आपण फडके सरांचा सत्कार केला, गेल्या वर्षी ज्यावेळेला अशी वेळ आली की हा सगळं करून पूर्ण झालं तर पुढचं काम कसं करायचं, पैसे फक्त 7 लाख रुपये खात्यात शिल्लक होते. 7 लाखात पुढचं वरचं बांधकाम होणार होतं आणि पुढचं अजून ते बांधकाम होईल. त्यासाठी आपल्याला अभ्यासिका निर्माण करण्यासाठी केळकर ट्रस्ट आपल्याला मुंबईला मध्ये आहे, त्या केळकर ट्रस्टकडे मी संपर्क साधला होता. त्यांनी मला 3 लाख रुपये देऊ केले. मी त्यांच्याशी बघितलेलं पण नाही, ओळख माझी काही नाही. त्या माणसाला मी फक्त एक पत्र लिहिलं, फोन केला आणि त्या काकांचा मला फोन आला की मी फक्त शिक्षणासाठी पैसे देणार आहे, तुमच्याकडे शैक्षणिक काही उपक्रम आहे का. मी त्याला सांगितलं की आम्हाला एक अभ्यासिका उभी करायची, त्याच्यासाठी तुम्ही देणार आहात का. त्यांनी ताबडतोब मला सांगितलं की मी तुम्हाला 3 लाख रुपये पाठवतो. मी त्यांना बघितलेलं नाही, त्यांनी मला बघितलेलं नाही, आमची संस्था बघितलेली नाही, काहीही बघितलेलं नाही. त्या माणसाने 3 लाख दिले, आमचे 11 लाख झाले. पुन्हा प्रश्न पडला की आता 11 लाखात काही वरचं काम व्हायचं नाही. पण त्यावेळेला देवदूत उभा राहतो तसं पुढचे 10 लाख मिळण्यासाठी हे फडके साहेब आणि अनिकेत पटोलेंनी आम्हाला मदत केली. म्हणून मग मी सांगितलं, फडके साहेब म्हणतात की माझा सत्कार कशासाठी, तर ह्याच्यासाठी. त्यांनी जो शब्द टाकला, पहिला आम्ही ठरवलं की ब्राह्मण ज्ञातीच्या बाहेर कोणाकडनं पैसे घ्यायचे नाही, पण शेवटी निर्धार म्हणतो आपण, पण तो त्याची सुद्धा काहीतरी क्षमता असते, किती वेळा आपण आपली भूमिका ताडून धरायची. ती मी केळकरांचं हे केलं, त्याच्याशी बोललो मी, असं समजलं प्रश्न आहे आपल्याला 10 लाखाची मदत मिळते, आपल्याच माणसाकडनं मिळते, ती घ्यायची की नाही घ्यायची. काका म्हणले आता आपण जे पूर्वी धोरण ठरवलं होतं ते आपलं पूर्ण झालेलं आहे, आता आपण आग्रह धरण्याची गरज नाही, जिथनं मदत मिळेल तिथे तुम्ही घ्यायची आणि काम पूर्ण करायचं. त्यांचा सल्ला मी मानला, 10 लाख रुपये घेतले. आता आपण पुढचं वरचं काम चालू केलं. ह्याच्यामध्ये मुलांसाठी अभ्यासिका, त्याबरोबर बाजूला 2 खोल्या की ज्या अभ्यागतांसाठी आपल्याकडे कोणी जर पाहुणे आले तर आपल्याकडे जागा नसते तर ती जागा तिथे तयार होणार आहे. त्याचबरोबर
आपल्याला काही लहान शिकवणी वर्ग किंवा काही छंद वर्ग असेल, काही संगीताचे वर्ग असतील किंवा आपल्याकडे काही कोणाला काही क्लास घेत असतील, तर त्यामध्ये दिवसभराच्या याच्यामध्ये 2-2 तासासाठी प्रत्येकाला आपण ती जागा भाड्याने देणार आहोत. 2 खोल्या आहेत, मोठ्या 2 खोल्या आहेत. आणि त्याच्या बांधकामाचं आता आपल्याकडे एस्टिमेट तयार झालेलं आहे. 17 लाखाचं एस्टिमेट आपल्याकडे आलेले. आता फक्त ते काम या वर्षात पूर्ण होणार आहे. पुढच्या गुढीपाडव्याला वरचं काम पूर्ण झालेलं असेल याचा मला शब्द आहे. राहिला प्रश्न लिफ्टचा. मगाशी 2 माणसं आली नाहीत वर आणि दोघांचा मला निरोप आला, माझ्या पत्र आलं की तुमच्याकडे मला वर चढता येत नाही. कारण त्यासाठी बरोबर आहे, 75 वर्षाचा माणूस एवढे जिने चढून वर कसा येणार. तर त्याच्यासाठी लिफ्टच्या एवढे तरतूद केलेली आहे. पण लिफ्टला 8 लाख रुपये लागणार आहेत. लिफ्टला आपल्याकडे पैसे नाहीत. पण मी तोही तुम्हाला शब्द देतो की लिफ्टची सुद्धा व्यवस्था आपण करणार. त्याचप्रमाणे आता युवा वर्ग यायला लागले, कारण आम्हाला अजून घामिष्ट होऊन बसायची काम करण्याची सवय झालेली आहे. लोक म्हणतात इथे एसी पाहिजे, कारण काही एसी जर असेल तर काही चांगले लोक आपल्याकडे मीटिंगसाठी किंवा हॉल चांगल्या कामासाठी भाड्याने जाऊ शकतो. तर त्याला जर आपण एसीची सुविधा केली, परेश पटोल आले का परेश पटोल नाही आले, परेश पटोलला सांगितलं की त्याचं एस्टिमेट काढा. तर एसीची सुविधा, लिफ्टची सुविधा आणि वरचं हे खोली, सगळ्याच खोल्यांचं पूर्ण काम पुढच्या गुढीपाडव्याच्या आत पूर्ण करायचंय. हा सगळ्यांच्या तुमच्यातर्फे मी निर्धार करतो. त्या प्रत्येकाने पुन्हा एकदा खिशात हात घाला आणि बघा, चाचपटून बघा की किती आहेत. तर तेवढे जर बाहेर काढलेत ना, आणि एवढे कमी जास्त पैसे लागणार नाहीत. जसं मी सांगितलं ना, प्रत्येकाने जर शेवटी ही युनियन असते, युनिटी असते, कामाची युनिटी जर केली ना आणि त्याचं एक वेगळ्या प्रकारचं नियोजन केलं की नाही तर ते काम पटकन होतं. प्रत्येकाने 100-100 काढून जर मगाशी रेडकर सरांनी सांगितलं की प्रत्येकाने 100-100 रुपये द्या, त्यांचा हॉस्टेल उभं राहील. आज किती विदारक परिस्थिती आपल्या समाजाची. आज त्यांच्याकडे त्या मुलांकडे बघितलं तर तुम्हाला दया नाही. आपण हिंदू धर्मातले एक समाजातले घटक आहोत का ह्याचा विचार करायला लागेल. लोक मुलं त्यांच्याकडे अशा प्रकारची होतात, त्याचा काही त्यांचा दोष नाही त्याच्यामध्ये, परमेश्वराचा दोष म्हणता येणार नाही, आपला नशिबाचा दोष म्हणायला लागेल. पण अशा मुलांना ते पालक सुद्धा न्यायला येत नाहीत. त्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा ते न्यायला येत नाही. ही खरोखरची घटना आम्ही बघितलेली आहे. कारण काय त्यांच्याकडे आम्ही जायची वेळ ती कधी काय आम्हाला काही वस्तू भेट द्यायची असते किंवा काही दान द्यायचं आपल्याकडे दानात आम्ही जातो. तर त्यावेळेस सांगतात ते ऐकून सुद्धा शहार येतात. आणि गव्हर्नमेंट म्हणजे सरकार हे सुद्धा एवढं निर्ढावलेलं आहे की बाहेर खोऱ्याने पैसे वाटतात, रस्त्यात किती पैसे खर्च होते ते कोणाला हिशोब नाहीये. भडकमकर साहेब, आपण भाजपचे कार्यकर्ते आहोत. अशा लोकांना मदतीची गरज आहे. तिथे आम्ही काही सुद्धा करत नाही आणि पैसे कुठे खर्च करतोय? आमच्या लाडक्या बहिणी की ज्याने दिवे लावले असून दे, त्यात काय आमच्या असतात ते हरकत नाही. पण काय माहिती, अशा लोकांना मदत करायला पाहिजे ना. सरकार का आमचे आमदार, आमचे खासदार काय करतात? हो, अशी 28 मुलं तुम्ही कधीतरी त्यांच्याकडे भेट देऊन बघा, त्या मुलांची काय अवस्था आहे. आणि रेडकर साहेब त्यांचं वय काय झालं, 75 वयाचा माणूस दिवस रात्र नुसतं तेच करण्यासाठी. परवा आम्ही गेलो, त्यांचं बांधकाम चालू झालेलं आहे त्यांचं. ते कसं पूर्ण करणार हा प्रश्न आहे आता आपल्या पुढे. लोकसत्तेमध्ये नुसती सदर येतात की कोणाला मदतीसाठी दान येत नाही, काहीतरी उघडलेला असतो. पण त्यांच्या दानामध्ये ह्यांचं दान येतं कधी होत नाही असं वाटते मला. जाऊन देतो, आपला विषय नाहीये. तर माझा मगाशी विषय होता की आता आपण पुढे जी उद्दिष्ट ठेवलेली आहेत ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने काम करा. प्रत्येकाने आपल्याकडे पण जर देणगी, आम्ही तुम्ही म्हणाल की आकाश का उभे राहिले की फक्त देणगी आणि हिशोबातच विचारतात, तसं नाहीये. तेवढी शेवटी संस्था सगळ्यांची आपली आहे. आपण या सगळ्यांचे साक्षीदार आहोत. कारण अशी संस्था उभारणं, ती चालवणं, कारण भविष्य काळात फार कठीण आहे. याचा मेंटेनन्स तुम्ही विचारा एकदा फक्त. मी पैसे का म्हणतो, ही संस्था उभारणं ठीक आहे, नुसतं झाडू मारायला आला ना की तो 300 रुपये आणि 400 रुपये घेतो, तेवढे सुद्धा आपल्या खिशात करले की आपल्याकडे नसतात. त्या बाईला द्यायला लागतात संध्याकाळी ती आली तर. कारण प्रत्येक कार्यक्रम होऊन गेला की त्याला पैसे द्यायला लागतात. हे कोण देणार? संस्था उभारणं सोपी गोष्ट आहे, पण ती चालवणं त्याच्यापेक्षा फार कठीण आहे. गेले दिवस ते फार चांगले गेले आपले तरुणांनी. म्हणून आतापर्यंत काय होतं, या संस्थेमध्ये कोण काम करतं? फक्त आमचे कार्यवाह रवींद्र रानडे आणि त्यांना सहकार्य करणारे आमचे खजिनदार विलास कुलकर्णी, ही 2 माणसं कायम इथे असतात. ती माणसं जेवढं काम करतात त्याचं
1% सुद्धा काम आम्ही काही करत नाही. आम्ही ते बोलायचं काम करतो, फक्त मागायचं काम करतो, हात पुढे बसवायचं काम करतो आम्ही. पण ही 2 माणसं अहर्निश काम करतात म्हणून ही संस्था चालली. त्यांना यातलं सगळे बारकावे माहिती असतात. माझं केलेलं बिल आमचे खजिनदार पास करत नाही, ते पहिलं मला विचारणार हे कोणाकडून आणलं, त्याची सही आणा, त्याचा पत्ता आणा, शिक्का आणा, सगळे ते माझ्या पाठीशी लागतात. अध्यक्ष म्हणून त्याला कशालाही आम्हाला जागा नसते. का तर आमचं एवढं काम चांगलं आहे. तरी पण आमच्याच माणसाने माझ्यावर आरोप केला की यांचं काय शब्द काय होतो, काय शब्द आमच्या सर्वांचा, कसला घोटाळा, कसला रे घोटाळा, म्हणजे आर्थिक अनियमितता. लक्षात आलं, आर्थिक अनियमितता म्हणून माझ्यावर आरोप झाला म्हणून त्या माणसाने राजीनामा दिला. आणि ह्याचं आम्हाला खेटपुढे घालायला लागले. आमची स्वायत्त संस्था जी तिथे बसलेले आहेत सगळे आमचे म्हणजे धर्मदाय आयुक्त, त्यांच्याकडे सगळे आम्हाला एकसारखं जायला लागले. म्हणजे तुम्ही किती जरी काय केलं ना तरी हे सगळे लोक पाठीशी असतातच तुमच्या, ते तुम्ही धरूनच काम करायला लागतं. त्या माणसाने राजीनामा दिला, तो निघून गेला, पण पुढे ह्या लोकांना एवढा ताप सहन करायला लागला. कारण ते त्यावेळी माणसं अशी म्हणतात की नको बाबा, आपण आपल्या घरी बसतोय ते चांगलं आहे, हे कशाला लष्कराच्या भाकऱ्या भागायच्या. पण असं नाहीये, कोणीतरी काहीतरी करायला लागतं, त्याशिवाय समाज चांगला होत नाही. समाजाला काहीतरी कोणतरी पुढे बळ देत नाही. पुढच्या तरुणांना जर काही पुढे व्यासपीठ निर्माण करायचं झालं तर अशा संस्थांची गरज आहे. आणि भविष्यात अशा जर संस्था नसतील तर काही होणार नाही. म्हणून आता मी भरपूर काय काय लिहून आणलेलं होतं, ते जर वाचायला लागलं तर आणखी तुमचा वेळ जाईल. आपल्याकडे टाइम भरपूर कमी आहे. ते आमचे उदयनाथ सावंत बसलेले, त्यांना आम्ही 5:40 सांगितलेलं होतं आणि माझं भाषण बहुतेक झाले 5:49 झाले, म्हणजे 9 मिनिटं मला उशीर झालेला आहे. त्यामुळे संस्था खरोखर उत्तम काम करते. सर्व माझे कार्यकारिणी सदस्य उत्तम काम करतात. आणि आता जो हा महत्वाचं एक सांगायचं राहिलं की गेले 2 वर्ष आपण समाजाच्या पेक्षा बाहेरच्या व्यक्तींचा सत्कार करतो. हे ज्यावेळी मी मांडलं, गेल्या वर्षी पहिल्यांदा मांडलं होतं की आमच्याकडे एक व्यसनमुक्तीवाला एक माणूस होता, त्या माणसाचा मी सत्कार केला. पहिल्यांदा सगळ्यांनी मला म्हटलं ते काय चाललं तुझं, म्हणलं काय नाही चाललं, माझं बरोबर चाललंय. आम्ही ब्राह्मण आहोत, मान्य मला, आमची ब्राह्मणांची संस्था हेही मला मान्य आहे. पण आम्ही ब्राह्मण म्हणून जगत असताना ह्या सगळे लोक, आमच्या 18 पगड जातीचे लोक माझ्या बरोबर सहकार्य मला करतायत म्हणून मी ब्राह्मण म्हणून जगायला मान्यता आहे, नाहीतर मी ब्राह्मण जगू शकणार नाही. तुम्ही सांगा ना, उद्या तुम्ही गोलकरी कुठल्या समाजाची आहे, येईल आले नाही का, तुम्हाला भांडी घासता येतील का, नाही घासता येणार. तुम्हाला घडी काम करता येईल का, नाही करता येणार. म्हणून जे काही ठरलेलं आहे ना, त्या माणसाला त्या ह्याचा अधिकार आहे. त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप आपण घालायलाच पाहिजे. म्हणून मी यांच्याकडनं पास करून घेतलं की मला ह्या लोकांचे सत्कार करायचे. तर प्रत्येकाने पण मान्यता दिली. कुठल्याही कार्यकारिणीच्या सदस्याने मला नाही म्हणून सांगितलं नाही, काका तुम्हाला म्हणाल तर तुम्ही करा. त्यामुळे आम्ही आमच्या समाजाच्या बाहेर एक पाऊल टाकून हे करू शकलो. आणि ह्याचा मला एक परवा आमच्या चित्पावन ब्राह्मण संघामध्ये आमचा असाच कार्यक्रम होता, त्यावेळी मला आधार मिळाला. आमच्या चित्पावन ब्राह्मण संघाची स्थापना 92 वर्षापूर्वी झालेली आहे. आणि त्यावेळेला ज्या मराठीय ग्रहस्थाने जे पैसे दिलेले होते त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होतं की कारण आमच्या चित्पावनच्या मुलांची त्यावेळेला इथे राहायची सोय नव्हती आणि शिक्षणाची सोय नव्हती. तर शिक्षणाच्या सोयीसाठी म्हणून त्यांनी पैसे दिलेले मुलांना शैक्षणिक कार्यासाठी. तर ते मुलांनी शिक्षणासाठी म्हणून शिष्यवृत्ती घ्यायची, त्याने नोकरीला लागल्यानंतर ते पैसे परत द्यायचे, असं ही सायकल असते. पण त्यांनी ज्यावेळेला संस्था स्थापन केली त्यावेळेला स्वातंत्र्यवीर विदा सावरकर त्या सभेला हजर होते. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितले की घटनेमध्ये आणखीन एक कलम वाढवा की ज्या वेळेला तुमच्या मुलांच्या गरजा संपतील त्यावेळेला तुम्ही बाहेरच्या तुमच्या समाजातील लोकांचा सुद्धा याच्यामध्ये अंतर्भाव करा आणि या लोकांचा सुद्धा तुम्ही सत्कार करा किंवा त्या लोकांचा सुद्धा तुम्ही विचार करा याच्यामध्ये. म्हणून मी ते मला वाक्य आठवलेलं होतं, ते नंतरचं मला आठवलेलं होतं, म्हणजे ते नंतर मला समजलं. पण त्याच्या आधी आम्ही गेल्या 2 वर्षापासून ही सुरुवात केलेली आणि म्हणून आज आपण जे सत्कार केले ते ह्याच्यामुळे केले. पण आपण या सगळ्या समाज म्हणजे काय शेवटी नुसतं आपण हिंदू नव्हे, हिंदू धर्मामध्ये ह्या सगळ्या ज्या जाती ह्यांना जर आपण जर एकत्र घेऊन जर गेलो नाही तर आपला नुसता हिंदू म्हणून आणि आपण नुसतं ब्राह्मण म्हणून चालणार नाही. या सगळ्यांशी आपलं एक नातं आहे आणि ते नातं असंच टिकवून ठेवलं तरच ही समाज व्यवस्था उत्तम राहील. ही समाज व्यवस्था जर उत्तम राहायची असेल तर या सगळ्यांना एकत्र घेऊन चला. त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी त्यांचा गौरव करा असेल त्या त्या ठिकाणी त्यांचा गौरव करा, तर तुमचाही गौरव होईल, तुमच्या समाजाचा गौरव होईल. बरोबर
मी जास्त बोललोय, वेळ होऊन गेले. पुन्हा एकदा सर्वांना पुढच्या वर्षाच्या म्हणजे झालं वर्ष सुरुवात होऊन जवळजवळ 10-12 दिवस होऊन गेलेले आहेत. शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.